नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा हा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण एकदम फास्ट मध्ये काय बघणार आहोत, फ्रॅक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एकदम कमी वेळामध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना लाईक फ्रॅक्शनची ऍडिशन, लाईक फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन सर्वांना सोप्या पद्धतीने येते. कशी असते बघा. बघा लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्या दोघांची डिनॉमिनेटर सेम आहेत त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, इथं काय बघा, दोघांचा सेम डिनॉमिनेटर 7, तो एकदाच लिहायचा, हा 7 लिहिला आणि त्याच्या न्यूमरेटरची ऍडिशन करायची. 3+2 किती विद्यार्थी मित्रांनो, 5. हे सर्वांना येते, खूप सोपं असतं. त्याच पद्धतीने सबट्रॅक्शन पण बघूया. बघा दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, त्यांना लाईक फ्रॅक्शन म्हणायचं. बघा 9 ला 9 कॉमन लिहू. 8 - 3 किती विद्यार्थी मित्रांनो, 8 - 3 5. किती आलं, 5/9. हे सर्वांना येते. आता अडचण कुठे जाते, अनलाईक फ्रॅक्शनच्या ऍडिशन मध्ये, अनलाईक फ्रॅक्शनच्या सबट्रॅक्शन मध्ये. हे पण त्याच सोप्या पद्धतीने करायचं असतं. कसं, फक्त यांचे न्यूमरेटर सेम करायचे. कसे करायचे, तिरप्या गुणाकाराने. कसे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं बघा, 3 न 7 ला गुणायचं, किती येते, 3 7 21. हे बरोबर चिन्ह 21. पुन्हा इथं मध्ये अधिकचं चिन्ह आहे, प्लसला प्लस. पुन्हा 4 × 20 किती आलं, 20 आलं. छेदस्थानी खाल्ल्या न्यूमरेटरचा गुणाकार करायचा. 4 7 28 किती आलं, 28. आता वरली बेरीज करा आणि उत्तर लिहून टाका. 21 आणि 20 किती विद्यार्थी मित्रांनो, 41. 41/28 किती, 41/28 आपलं ऍडिशन आलेली आहे. बरोबर का, सिंपल. आणि त्याच पद्धतीनं अनलाईक फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन पण करायची. फक्त चेंज काय, इथे ऍडिशन आहे, इथं सबट्रॅक्शन आहे. बघा कशा पद्धतीनं, चला 5 चोक 20 आलं. पुन्हा हे वजाला वजा, 7 1 7. छेदस्थानी हे खाल्ला गुणाकार, 7 चोक 28. बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 मधून 7 गेले, किती उरतात, 13 उरतात. किती, 13/28. बघा आपली वजाबाकी पण आलेली आहे. किती आले, 13/28. अशा प्रकारे आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन एकदम सोप्या पद्धतीने शिकलेलं आहे. आता काय, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे तर खूप सोपं असतं. बघा पहिल्यांदा काय दिले, 3/7 गुणिले 4/13. बघा मल्टिप्लिकेशनचं सिंपल रूल आहे. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि लिहून टाकायचं, आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि लिहून टाकायचं. पण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, पुन्हा उत्तर काढल्यानंतर आपल्याला त्याला रिड्यूस करावं लागतं, काटाकाटी करावं लागते. त्याच्यासाठी आधीच काटाकाटी होते का बघायची, नंतर मल्टिप्लिकेशन करायचं. बघा कशी करायची, 3 7 डिवाइड होतं का, नाही होत. 3 13 कम्प्लिटली डिवाइड होतो का, नाही होत. 4 पण कोणीच डिवाइड होत नाही, म्हणजे काटाकाटी तो होत नाही. सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करा. कसं करायचं, 3 × 4 12. छेदस्थानी 7 × 13 किती येतं, 13×7 = 91 येतं. किती येतं, 91. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 12/91. आता त्याच्या पुढचं गणित बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा पूर्ण गुणाकार करण्यापेक्षा काय करायचं बघा. आता 8 1 8, 8 2 16. ही काटाकाटी होते ना, काय अडचण आहे का, नाही. पुन्हा 15 1 15, 15 3 45. बरोबर का. पुन्हा मग आता विद्यार्थी मित्रांनो, 1 आणि 3 चा गुणाकार करा, किती येणार, 3 येणार. 2 आणि 1 चा गुणाकार 2 येणार. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 3/2. हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. पुन्हा आता विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिजन आहे. डिव्हिजन पण त्याच पद्धतीने असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायला येत नाही. काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा फ्रॅक्शनचं डिव्हिजन दिलेलं असतं तेव्हा काय करायचं, पहिला फ्रॅक्शन जसं तसं लिहायचा, 2/3. ह्या डिव्हिजन ऐवजी मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजनचं उलट मल्टिप्लिकेशन केलंय, मग पुढला जो फ्रॅक्शन असतो 5/7, ह्याला पण उलट करायचं. त्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल करणं. मग 5/7 काय येणार, 7/5 येणार. आता बघा इथे काय आलं, मल्टिप्लिकेशन आलं. सेम मल्टिप्लिकेशन करून टाकायचं, सर्वांना येते. काय येतं, 2 14, खाली 3 15. विद्यार्थी मित्रांनो, हे डिव्हिजनचा आन्सर काय आलं, 14/50. चला आता पुन्हा लास्टचं गणित बघा. काय आता, जशाच तसं लिहायचं, पहिला फ्रॅक्शन, पुन्हा डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे उलट करायचं. किती आहे, 39/32. चला काही काटाकाटी होती का बघा. चला 8 1 8, 8 चोक 32. पुन्हा 13 1 13, 13 3 39. काय आलं विद्यार्थी मित्रांनो, बघा 3 × 1 3. छेदस्थानी 4 × 1 4. म्हणजे आपलं डिव्हिजन काय आलं, 3/4. अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण काय शिकलोय, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. कुणाचं, फ्रॅक्शनचं. आणखी एक गणित बघूया आपण. बघा चला.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला दिलं असेल तर कसं करायचं बघा. सेम हे पण काय फ्रॅक्शनचं डिव्हिजन आहे. आता 5 ला कोणता डिनॉमिनेटर दिसत नाही, त्याला आपण 1 घेऊ शकतो. काय अडचण आहे का? नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे रेग्युलर करतो तेच करूया. पहिला फ्रॅक्शन आहे तसा 5/1 डिव्हिजन ऐवजी मल्टिप्लिकेशन, पुन्हा त्याला उलट 10/2 करणार. बघा, बे एक बे, बे पंचे 10. आता काय राहिले विद्यार्थी मित्रांनो, वरी 5 गुणिले 5 किती? 25. छेदात 1 गुणिले 1 25/1 म्हणजे 25. अशा प्रकारे आपण शिकलेलो आहोत. धन्यवाद.